हॅलो, चला शिवम स्पोर्ट्स गेरशे आपला 12th मॅन या ठिकाणी हजर नाहीये. क्या मैच हुआ। और ऐसे मुकाबले देखने के लिए लोग आते हैं। मैंने विजय भाई को अभी अभी बताया, विजय भाई आपकी नीयत इतनी साफ और अच्छी है कि परमात्मा ने टूर्नामेंट के पहले ही दिन कामयाबी का रबर स्टैम्प मार दिया। आपके इसके पहले की भी तमाम शो कामयाब रहे हैं, लेकिन 6 बॉल 6 सिक्स, ये इतना बड़ा पराक्रम आज शाहपुर की इस धरती पर हुआ है। और इसका पूरा क्रेडिट आपको, आपकी टीम को जाता है, जिन्होंने शाहपुर वासियों को अच्छे क्रिकेट खिलाने का संदीप दीवाने और कल्पेश यादव। तो आइए थोड़ा जानते हैं जयेश जी से। जयेश जी, अब एक टीम स्कोर चेस किया, तुरंत उन्होंने फील्डिंग ली है, मतलब टीम गर्म हो चुकी है। क्या उसका उनको एडवांटेज मिलेगा? या दूसरी तरफ जो एक मैच का, मात्रे जी ने मुझे बताया कि मैच जब खत्म हुआ तो हम लोग चाय पीने गए, मुझे लग रहा है चाय के साथ कुछ एनर्जी का इंजेक्शन महेंद्र भाई और नरेश भाई ने दिया है। और अब ऐसा है कि जैसे अमृत तुल्य चाय है, वैसे अमृत तुल्य रन बन रहे हैं। अब संदीप दीवाने, पिछले मुकाबले में देरी से उनको बैटिंग ऑर्डर में भेजा गया था, बैटिंग ऑर्डर को चेंज किया गया है और इस वक्त स्कोर हुआ है 14 रन। हैप्पी। हो हलक्या हाताने यावेळेस कट केलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय घोषित क्षेत्राला. यावेळेस स्पर्श करणारा चेंडू, एक सिंगल धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र कल्पेश एक बिग बॅटर आहे सर. कल्पेशचे जर विश्लेषण करायचं झालं सर, एकदा वाघाच्या जबड्याला ज्या प्रकारे रक्त लागल्यानंतर वाघ थांबत नाहीये, शिकार करायला थांबत नाही, त्या पद्धतीची बॅटिंग कल्पेश जाधवच्या बॅटमधनं देखील पाहायला मिळते. पहले मैच में 37, दूसरे मैच में 0। जो बड़ा खिलाड़ी होता है ना, उसके अंदर रनों की भूख हमेशा रहती है। और जैसे आत्मविश्वास बढ़ता है वैसे रनों की भूख बढ़ती है, जैसे रनों की भूख बढ़ती है वैसे आत्मविश्वास बढ़ता है। कल्पेश यादव को ये नॉकआउट मैच में अच्छा बल्लेबाजी करना ज़रूरी है। जीतेंगे तो ही बचेंगे, और बचने का एक ही तरीका है, जीतो। और बचेंगे तो ही लड़ेंगे सर. सर सलामत पगड़ी 50. हॅपी. ओहो, यावेळेस फटका फसलेला पाहायला मिळतोय. फैजल चुकी करणार नाहीये, मोहरा टिपला गेलाय. कल्पेश जाधव बॅक टू द पेविलियन. फैजल ने कैच लिया, फैजल ने टीम को किया हैप्पी, बल्लेबाज को किया अनहैप्पी। ये हैप्पी और अनहैप्पी के बीच में गेंदबाज था हैप्पी, जिसने अपना जलवा दिखाया। बहुत अच्छा बैटिंग कर रहे थे कल्पेश, लेकिन पिछले 2 मैच से उनका कॉन्फिडेंस थोड़ा सा हिल गया है। अभी अभी अच्छा ओवर 14 रन जब आ गए हैं तो आपको एक आध ग्राउंड शॉट खेलना ज़रूरी था, लेकिन वो लालच दिया गया था। और ऑन दी अब फैजल ने कैच लिया दायरे में, पहले विकेट का पतन। स्कोर है 15, एक विकेट के नुकसान पर 15 फॉर 1। सर दाद द्यावी लागेल फैजलची. समोर तगडा फलंदाज असताना तो झेल त्यावेळेस येतो. अगदी मैदानामध्ये बाहेरून बोलणे आणि आतमध्ये मैदानामध्ये कारनामा करून दाखवणं खूप कठीण आहे. आणि यावेळेस फैजलनं मात्र चुकी केली नाही, स्वतःला सावरलं, झेलला देखील कॅरी केलं, अगदी कंप्लीट केलं झेल. आणि कल्पेशला मात्र नाराज मायूस चेहऱ्यानं तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. सुपर कैच। मेरे ख्याल से वेताल स्वामी टीम अब गर्म हो चुकी है, जिस तरह उन्होंने पिछले मैच में स्कोर को चेस किया। देखिए, क्रिकेट में एक मुहावरा है, विनिंग शुड बी अ हैबिट। जीतना एक आदत बन जानी चाहिए। और जब आप एक बार जीत की लय में आते हैं तो आप जीतना चाहते हैं, आप खेलना चाहते हैं। तो वो जो भूख है, केवल अधिकारी के अंदर नहीं, अब पूरी टीम के अंदर वो जीत की भूख जागृत हो चुकी है। और ऐसे में शिवम स्पोर्ट्स गेर से नरेश 11, संदीप दीवाने के ऊपर बहुत जिम्मेदारी है। दीवाने अगर 6 ओवर खड़े रहते हैं और अच्छा पारी खेलते हैं, ये मैच में भी हमें 90 देखने को मिल सकते हैं।
ओहो, कट केलाय चेंडू, यावेळेस मात्र 38 क्रॉस करू शकला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय, कुठली धाव नाहीये, थांबवलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती वैभवनं सांगितलंय की यावेळेस मात्र या चेंडूवरती काही मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू आलाय वैभवच्या माध्यमातून. वैभव माली हे देखील नाव घेणं गरजेचं बनलंय, कारण सर सुरुवात खऱ्या अर्थानं वेताळ स्वामीला वैभव मालीनं करून दिली होती. 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 धावा कुठल्या गेल्या होत्या. ओहो, यावेळेस गॅप प्रॉपर शोधला गेलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला निघून गेलाय. फैजल याला बीट करून सीमा रेषे पार. हा आलाय धर्मवीर चषकामधला चौकार. परफेक्ट हाफ वॉली पर गेंद ली थी और जिस तरह ड्राइव किया था, स्वीट स्पॉट पर बॉल लगी और जैसे ही दायरे को क्लियर किया उस पर 4 रन लिखे जा चुके थे. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की शुरुआत यहाँ पर. और ये मैच में संदीप दीवाने, इसको रोकना अब थोड़ा सा मुश्किल लग रहा है. दीवाने अब अपने लय में आ गए. अपनी लय में आने के बाद जिस तरह बादशाह रैपिंग करता है, रैप करता है, वैसे बिल्कुल वैसी बल्लेबाजी करता हुआ बल्लेबाजी का बादशाह. इस बार बघा, यावेळेस मात्र फील होती पंच यावेळेस कुठलाही निर्णय न देताना निलेश महाजन सांगतायत की यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. यावेळेस जर बघायला गेलं तर संदीप दिवाणे सरांनी जे बॅटिंग केली आहे, अगदी ज्या प्रकारचा चेंडू टाकला देतो त्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतंय. कव्हरच्या दिशेला देखील फटके, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, स्क्वेअर लेगला देखील फटका. ओहो, यावेळेस नजाकत, गॅप प्रॉपर शोधला गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू वन बाउन्स गॅदर करतोय, निघून गेलाय सीमा रेषे पार. चौकार. लोअर फुल टॉस बॉल थी और देखिए उन्होंने शॉट की फिनिशिंग एक हाथ से की. जो उनका बायां हाथ है उससे उन्होंने शॉट को फिनिश किया. बॉटम एंड पहले ही हट गया था और एक हाथ से इस तरह का पराक्रमी शॉट खेलना लाजवाब. ओहो, यावेळेस देखील फटका अक्रॉस द लाईन. डीप क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय संदीप दिवाने स्टाईल. यावेळेस टोकला गेलाय धर्मवीर चषकामधला चौकार. मेरा बैटिंग ऑर्डर कुछ भी हो सकता है, लेकिन उस पिच के ऊपर ऑर्डर तो मेला ही चलेगा. और जिस तरह उन्होंने आज शुरुआत की है, स्कोर को पहुंचा दिया है 27 पर, 27 for 1. सर, वैभव मालीला चर्चा करायला भाग पाडली आहे. खऱ्या अर्थानं वैभव मालीचे हात मात्र आता कमरेवरती आले होते, कारण ज्या पद्धतीनं संदीप दिवानेनं सुरुवात केली आहे, खऱ्या अर्थानं अफलातून लाजवाब आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आतापर्यंत जे क्षेत्र आहे ते मात्र अगदी गॅप प्रॉपर शोधून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून घडती आहे. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. फैजल यावेळेस येतोय चेंडूवरती, झेल सुटलाय. सिंगल धाव यावेळेस डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. कॉलिंग चांगली, गुड कॉम्बिनेशन, गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस झेलची संधी होती. काय म्हणाल जर अशा प्रकारचा झेल सुटल्यानंतर गोलंदाज काय करेल? नहीं, गेंदबाज क्या कर सकता है, उसने तो मौका बनाया. कैच लेना मतलब स्कूल का यूनिट टेस्ट का पेपर नहीं है कि 5 में से कोई भी 3 का जवाब दो. वहाँ पे चल जाएगा. यहाँ 5 के 5 कैच लेने पड़ेंगे. फैजल मोशन में थे, आ गया है. एक पल के लिए मुझे ऐसा लगा कि शायद उनकी आंखें जो थी उसने गेंद के ऊपर से नज़रें हटा ली. और ये कॉमन मिस्टेक करते हैं, वॉच द बॉल कैच द बॉल, वो वाली बात वहाँ पर मिसिंग थी. मोशन में कैच लेना हालांकि मुश्किल होता है, लेकिन फैजल ने अभी अभी एक कैच लिया था कल्पेश यादव का. उसके स्टैंडर्ड को देखते हुए ये कैच होना बहुत ज़रूरी था, लेकिन जीवनदान मिला है. और यहाँ पर थोड़ा सा नाराज़ होंगे गेंदबाज वैभव माली. सर, कहते हैं ना कि खाने में अगर जहर मिलाया जाए तो उसके लिए इलाज है. हमारे साइड में या हॉस्पिटल है, उसके लिए इलाज बन सकता है खाने में अगर जहर मिल जाए, लेकिन अगर मैच में कोई कैच अगर छूट जाए तो कोई इलाज नहीं है. नहीं, और इसलिए कैचिंग प्रैक्टिस बहुत इंपॉर्टेंट है. आप देखो, इंटरनेशनल मैच जब होता है तो हमेशा लेदर बॉल क्रिकेट में कोच या मैनेजर फील्डिंग प्रैक्टिस कराता है. 25-30 हाई ऊपर वाले कैचेस कराते हैं, फ्लैट कैचेस कराते हैं. क्यों कराते हैं? एक बार बॉलिंग प्रैक्टिस मिस करो चलेगा, बैटिंग प्रैक्टिस मिस करोगे चलेगा, पर कम से कम 25 कैच मैच के पहले जरूर लो, भले बाद में मत लो. एक बार 25 कैच रोज लेने की आपने शुरुआत की ना, तो फिर आपके जीवन का वो रूटीन बन जाएगा.
अंदर आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी चेंडूला मात्र स्क्वेअर लेग डीप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये यावेळेस संपर्क नाहीये. सुयोग यावेळेस मात्र संघर्ष करतो या चेंडूवरती, थोडासा आत घुसून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ओहो, राकेशचा हा चेंडू उडवलाय, खाली क्षेत्र आहे, वन बाउन्स कॅरी करून थ्रो केला जाईल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. संदीप दिवाने यावेळेस अजून या विकेटवरती थांड मांडून जणू काय बसलाय, जाणतोय की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन महत्त्वपूर्ण घडीला या मॅचमध्ये कामगिरी करण्यासाठी कर्णधार स्वतः विकेटवरती स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतो. बहुत अच्छा इनसाइड आउट शॉट था लेफ्टी बैटर का, और ये पार्टनरशिप अब यहाँ पर निर्णायक पार्टनरशिप बनने की दिशा में अग्रसर हो रहे दोनों बल्लेबाज. राकेश प्रभु की अगली गेंद इस बार उठा दिया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, स्टैंड एंड डिलीवर, जायगेंटिक सिक्स. सर, ज्या वेळेस अशा प्रकारची फलंदाजी कर्णधार करतो ना, मनसुबे पूर्णपणे स्पष्ट आहेत की प्रत्येक चेंडूला ज्या पद्धतीनं येईल त्या दिशेला खेळण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे. काय कमालीचे फटके कन्वर्ट केले जात आहेत. जैसा रेस कोर्स वैसा घोड़ा, हॉर्सेस फॉर कोर्सेस जो अंग्रेजी में कहा गया है. खराब गेंद दी और उसका इस बार फिर से पुल कर दिया है. गेंदबाजों के गर्दे उड़ा दिए आज संदीप दीवाने ने, और यहां पर 1 को 2, 2 को 3 में तब्दील कर दिया. देखिए अब क्या, विकेट कीपर की भी कितनी बड़ी गलती. क्लियर यहां से दिख रहा है कि उन्होंने बॉल के ऊपर से नजर हटा दी थी और बैटर को देखा था. बॉल को देखो, लुक एट द टारगेट. नीरज चोपड़ा, गगन नारंग, इन्होंने अपने टारगेट पर नजर रखी. ऑलवेज कीप आई ऑन टारगेट. वो रनआउट हो सकता था और वहां पर वो बहुत बड़ा रनआउट हो जाता, लेकिन जाको राखे साईया मार सके ना कोई. आज गुरुवार है, साई जिसको रखवाली करे उसे कोई मार सकता है क्या? जी हाँ, जी हाँ, यहाँ पर रखवाली तो खुद कर्णधार कर रहे हैं. क्या बात है. यावेळेस इनसाइड आउट, यावेळेस फटका खेळून काढला, एक सिंगल घेतली गेली. फॉर्मली पहा, प्रेशर बघा क्रिएट झालेला, आणि गोलंदाज स्वतःवरती आणि या क्षेत्ररक्षकावरती किती नाराजी व्यक्त करतोय. सर, एक एक धाव महत्वाची. म्हणतात ना की ताटातील अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमधील एक रन खूप काही सांगत असतो. प्रेशर क्या है? ये प्रेशर है जो बॉर्डर पर सियाचिन में सैनिक खड़ा है, उसका प्रेशर और ये प्रेशर में क्या फर्क है? बहुत फर्क है. प्रेशर ये शब्द की बात ही नहीं होनी चाहिए. ओहो, यावेळेस फटका चांगला आहे, परंतु किती धाबा देईल. यस, सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एका धाब्याने धावफलक पोहोचलंय 42 अंकावरती. सर, प्रेशरमध्ये तुम्ही गेम देखील आपली प्रेझेंट नाही करू शकत मॅचमध्ये, कारण कुठलाही गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज ज्यावेळेस प्रेशरमध्ये ॲज अ बॅटिंगसाठी, बॉलिंगसाठी, फिल्डिंगसाठी असतो, त्यावेळेस मात्र या चुका पाहायला मिळतात. परंतु प्रेशर, विदाऊट प्रेशरनं ज्यावेळेस तुम्ही अगदी बिंदास्तपणे यस मला काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यावेळेस तुम्ही चांगला एफर्ट आणि चांगली एनर्जी घेऊन त्यावेळेस मैदानात उतरता, त्यावेळेस निश्चितपणे खेळ होत असतो. परंतु हा प्रेशर ज्यावेळेस क्रिएट झालेला दिसतो ना, त्यावेळेस मात्र या चुका वारंवार पाहायला मिळाल्यात. दबाव जो है ये अगर आप ले लोगे तो दबाव आते रहेगा. मशहूर लॉन टेनिस महिला खिलाड़ी बिली जीन किंग, उन्होंने अपने साक्षात्कार में, चला लवकर शुरू करा प्लीज, तो मशहूर लॉन टेनिस महिला चैंपियन बिली जीन किंग, जिन्होंने 20 सिंगल्स टाइटल जीते, उन्होंने एक बात कही है. उन्होंने कहा है प्रेशर इज अ प्रिविलेज. प्रेशर हर किसी को नहीं मिलता, जिसको मिलता है ना उसने उसको एंजॉय करना चाहिए. बॉर्डर पर जो सिपाही खड़ा है, क्या उसको प्रेशर नहीं है ना? तो यू हैंडल द प्रेशर. चलिए तखलिया. और प्रेशर के ऊपर एक बहुत अच्छी बात है, न किसी के दबाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो. न किसी के दबाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो. ये आपकी क्रिकेट है, अपने स्वभाव में जियो, अपने स्वभाव का क्रिकेट खेलें. और स्वभाव में जियो और खुल के जियो, तभी तो कुछ बनेगा. सुयोग यावेळेस स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. हॅपी पुन्हा एकदा. ओहो, पहिला चेंडू यावेळेस हॅपीचा, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, दोन्ही हात झालेत समांतर, धाव आली अवांतर, आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावलंय. लेन थोडीशी खराब पाहायला मिळते, ज्याच्या वेळेस आम्ही पाहिलंय लेफ्ट आर्म
बॅट्समन ज्या वेळेस स्ट्राईक एंडवरती असतो त्यावेळेस मात्र थोडीशी गोलंदाजी देखील डोकी ठरत असते. हा प्रेशर. ओहो, यावेळेस मात्र बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, लॉप झाला होता. फलंदाज सुयोग अपील केली गेली आहे. पंचांचा यावेळेस डिजिटल रिव्ह्यूचा सिस्टम येतोय, वापर केला जाईल डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा, DRS. अपील केली गेली आहे वाईट साठी आणि पंचांनी अभि सावंत सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. वेट अँड वॉच, रॉकिंग रोल, वेट, फॉरवर्ड. Yes, I'm satisfied. It's a white ball. It's a fair delivery. ओहो, काय चेंडू पाहायला मिळतोय अगदी ब्लॉक होलला. सर, या चेंडूला काय म्हणाल तुम्ही? मराठीत याला म्हणतात बुंद्यात टाकणं, और इंग्लिश में कहते हैं यॉर्कर करना. इसको कहते हैं टो क्रशर बॉल. अब आप देखिए 3 अलग अलग गेंदे, पहले उसने एंगल बनाया, वाइड डाली, दूसरी उसने ऑफ स्टंप के बाहर डाली, सीधी निकल गई, अपील हुई, और तीसरा उसने यॉर्कर डाला. मतलब हैप्पी जो है ये अपने आप से बात कर रहा है. एक गेंद करने के बाद जब बॉलर अपने रनअप पर वापस लौटता है तब वो सोचता है मैंने क्या किया, मुझे क्या करना चाहिए था, मुझे क्या नहीं करना है, मेरी अगली गेंद कहाँ होगी, मेरे सामने जो बैटर है उसकी ताकत क्या है. ये कई बातों पर निर्णय लेना होता है. चला, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका, वेळेचं महत्त्व असू द्या. आणि सर, निश्चितपणे ज्यावेळेस अभ्यासासाठी आपण बसलेला असतो, एकाग्र होतो ना, त्यावेळेस मात्र अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. आणि हा क्रिकेटचा देखील अभ्यास आहे. यावेळेस तुम्ही जेव्हा एकाग्र स्वतःशी बोलता, स्वतःशी कमेंट करता की यावेळेस कुठला चेंडू हाताळायचा आहे, त्यावेळेस चांगला चेंडू राहतो, कारण त्यावेळेस फलंदाजाचा देखील चांगला अभ्यास झालेला असतो. ओहो, यावेळेस देखील ब्लॉक होल, लेग बिफोर. यावेळेस मात्र विकेट प्राप्त होतीये, फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. 2 टो क्रशिंग यॉर्कर्स. मतलब मिशेल स्टार्क अगर ये वीडियो देख लेगा भाई तो इसको वीडियो कॉल कर लेगा हैप्पी को, हैप्पी तुम्हारा यॉर्कर देखकर मैं भी हैप्पी हो गया. और सबसे बड़ी बात आप देखें कि वाइड बॉल करने के बाद जो कमबैक बॉल उन्होंने ऑफ स्टिक के बाहर की, उसके बाद 2 स्टंप टू स्टंप परफेक्ट तंतोतंत यॉर्कर, ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता, बिल्कुल वैसी गेंद उसने की है. और अगर अब वो एक और हैट्रिक की बॉल है, अगर वो एलबीडब्ल्यू की हैट्रिक कर लेता तो बहुत रेयर एलबीडब्ल्यू की हैट्रिक क्रिकेट में होती है. और मुझे ऐसा लग रहा है कि जिस तरह वो यॉर्कर्स कर रहा है, आने वाले बल्लेबाज के फुटवर्क को चेक जरूर करेगा, ऐसा मेरा दिल बोल रहा है. सर, हॅपीमध्ये खूप क्षमता आहे. हॅपी जसजसं मॅच पुढे खेळत जातो, त्याचा फुटवर्कमध्ये, त्याच्या गोलंदाजीमध्ये अगदी लय आणि लेंथवरती पुरेपूर राहतो. मात्र त्या सामन्यांचा फायदा घेत असतो, फलंदाजाला लक्षात घेतो, फलंदाजीचे मनसुबे लक्षात घेतो, आणि त्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून वारंवार घडली आहे. ही हॅपीची कामगिरी राहिली आहे या मैदानावरती. अगदी ज्या वेळेस तो मैदानावरती आला आहे त्याने मात्र प्रेक्षकांना देखील हॅपी केलं आहे, स्वतःचं नाव देखील हॅपी, आणि ऑलवेज हॅपी. हो, यावेळेस फटका चांगला होता. 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू रोखला गेला. एक सिंगल मात्र रोखू शकले नाही आहेत. एक सिंगल घेतली गेली आहे, चिकी सिंगल, आणि या चिकी सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 44 या अंकावरती. 44 धावा आल्यात सर. 2 गेंदे अभी भी शेष है. हैप्पी ने अपने स्पेल में जबरदस्त गेंदबाजी की है और बल्लेबाजों के होशो आवाज को उड़ाकर रख दिया है इस वक्त अपने यॉर्कर्स के जरिए. ओहो, अक्रॉस द लाईन फटका. एफर्ट चांगला होता चेंडू रोखण्याचा. यावेळेस पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू मात्र सीमारेषे पार भेदलेला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. हा धर्मवीर चषकामधला चौकार पाहायला मिळतोय. चांगला फटका यावेळेस सजवला गेला. या चौकाराने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती नजर मारूयात. 48 धावा धावफलकावरती सजल्या आहेत. हैप्पी को क्या इस वक्त वाकई में कोई प्रायोगिक बदलाव की जरूरत थी? एक्सपेरिमेंटेशन के लिए कोई स्कोप नहीं है. जब आपका सही समय चल रहा हो तो
तो आप उसके ऊपर निरंतरता के साथ काम करना चाहते हैं। निरंतरता, कंसिस्टेंसी बहुत बड़ी चीज है। और हैप्पी को वापस एक कमबैक बॉल करनी होगी जो उनके ओवर की आखिरी गेंद है। हो यावेळेस देखील अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन फेकी करेल. वैभव मालीनं यावेळेस कॅरी केला होता चेंडू, थ्रो केला दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. षटक क्रमांक 4 ओवर की समाप्ति पर स्कोर की तरफ हम देखें 49 और उसमें 43 रन्स पर खेल रहे हैं संदीप दीवाने। मतलब आप अंदाजा लगाइए परसेंटेज ऑफ रन्स। और कप्तान का काम ही ये होता है जिम्मेदारी अपने सर पर लें। कैप्टन को जिम्मेदारी लेना बहुत जरूरी है। घर में जो बड़ा बेटा होता है ना, जिसके ऊपर जिम्मेदारी है, उसको रूठने का हक नहीं है। उसे रोज काम पे जाना पड़ेगा क्योंकि घर चलाना है, पापा को मदद करनी है। कैप्टन का भी वही काम है। 49 आफ्टर 4 ओवर्स एंड नए ओवर को लेकर आ रहे हैं अब फैजल संदीप दीवाने की। लेकिन मैं तारीफ करना चाहूँगा, वो वहाँ पर इस तरह खड़े हैं चट्टान बनकर, अपने विकेट को उन्होंने बचा कर रखा है। जिस तरह सावित्री ने सत्यवान के लिए अपना कुमकुम बचा कर रखा था, सिंदूर बचा कर रखा था। सेव योर विकेट, क्योंकि बचा हुआ विकेट ही आपको काम में आएगा। अब यहाँ पर जो आखिरी 12 गेंद बची है उसमें संदीप दीवाने अगर 6 बॉल भी खेलते हैं तो मेरे ख्याल से ये स्कोर जो है आगे बढ़ने की उम्मीद कर सकते हैं। नक्कीच सर, संदीप दिवाने आतापर्यंत थांबलाय आणि तो आत्ता मात्र थांबणार नाहीये, कारण जाणतोय की 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा निर्धार असणार कर्णधार संदीप दिवानेचा. यावेळेस मात्र गेम कंप्लीट होतोय. संदीप दिवाने त्याला मात्र गुंडाळलं गेलंय. फैजल पहिल्या चेंडूवरती कर्णधार संदीप दिवानेला मात्र परतीचा प्रवास आणि तब्बल वैयक्तिक धावा केल्या आहेत 43. आणि या 43 धावांवरती स्वतःची खेळी संपुष्टात येते. संदीप दिवानेला मात्र माघारी परतावं लागतंय. नाराजी व्यक्त केली जाते कारण जाणतायत की चांगल्या प्रकारे लयमध्ये होते, चांगली फलंदाजी घडत होती. यावेळेस कुशल मुवमेंट आली होती. 12 चेंडू शिल्लक होते. या 12 चेंडूमध्ये हे 6 चेंडू फेस करणं गरजेचं बनलं होतं, परंतु जर तरला महत्व नाही आहे. और दूसरी बात, संदीप दीवाने को अपने साथ वाले बल्लेबाज के ऊपर भी थोड़ा सा कॉन्फिडेंस दिखाना चाहिए। क्रिकेट सांघिक खेल है, एक अकेला आदमी कुछ नहीं कर सकता। 11 आदमी जब साथ में जुड़ जाते हैं तो एक मजबूत जंजीर बन जाती है। वो जंजीर वाला कॉन्सेप्ट यहाँ ज़रूरी था। हालांकि मैं फैजल की तारीफ़ करना चाहूँगा क्योंकि वो जिस तरह का उनका बॉलिंग का अभिगम है, दाहिने हाथ के राउंड द विकेट, खेल को तुरंत शुरू करे। अब हर आदमी आता है, बॉल को चेक करता है, बॉल कुछ बदलने वाला नहीं है उतना। सो ये चीज़ें एक साइकोलॉजी है। उमेश मांजरेकर ने टेनिस क्रिकेट में एक बार टेनिस बॉल को दबाया, उस दिन से आज तक लोग कोई भी मैच खेलने जाता पहला बॉल दबा, अरे पर उमेश ने बॉल क्यों दबाया था ये तो पूछो। एक ने किया, सब कर रहे हैं। सर जरूर जरूर हम भी पूछेंगे. सर काय म्हणावं, अगदी यावेळेस मात्र बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. सर वारंवार सूचना दिल्या जात आहेत. खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं प्लेयर पवेलियन आणि ती वृत्ती तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. विकेट गेल्यानंतर त्वरित तुम्ही इन ॲक्शन रनअप मध्ये येणं गरजेचं असतं. ओहो, उडवलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, बनलाय प्रेक्षक कारण चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाइन पार, ठोकलाय षटकार. डिशक्या डिशक्या डिशक्या. हॉट शॉट जिस तरह आगे आकर वो खेला है। और नहीं, अरे सर उसकी तो अलग बात है। उसका एक डायलॉग है, लैला की शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, तो वो उसको कंपेयर नहीं कर सकते। ओहो, यावेळेस देखील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू एक्स्ट्राची धाव देऊन जाईल. या एक्स्ट्राने मात्र धावफलक वाढतं पाहायला मिळतंय. अगदी एक षटकार आल्यानंतर हा प्रेशर क्रिएट झालेला पाहायला मिळतो. देखो हैप्पी ने जो ओवर किया ना, उसने मैच खोल दिया। फैजल को भी लगा, और फैजल एक सेल्फ मोटिवेटेड क्रिकेटर है। मेरे से कैच छूटा तो क्या हुआ, मैं अच्छी बॉलिंग करके रिकवर करूंगा।
काय चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा बुंद्यात टाकलेला हा चेंडू होता आणि त्यावरती मात्र प्रत्युत्तर नाही आहे. कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यासाठी असमर्थता दाखवली जाते. काय जबरदस्त. देखिए यॉर्कर बॉल जो है ना इसके लिए प्रैक्टिस ज़रूरी है, और आप बाकी बॉल कर सकते हैं बट यॉर्कर नीड्स परफेक्शन। भिवंडी के एक बॉलर है चैलेंज स्पोर्ट्स के विश्वास मात्रे, उनके यॉर्कर्स मैंने देखे हैं। तो कहने का मतलब क्या है कि अगर जीत का आभास करना है तो रोज़ अभ्यास करना है। और फैजल ने जिस तरह उनका वेरिएशन देखिए, गति का परिवर्तन भी है, लाइन का परिवर्तन भी है और लेंथ का परिवर्तन भी है। लेग बाईचा इशारा येतोय, यावेळेस एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि परिवर्तन हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा नियम जरी असला, परिवर्तन हा गोलंदाजाचा नियम बनणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. तुम्ही एकसारखी लेन ठेवून लाईन ठेवून मात्र गोलंदाजी करू शकत नाही. त्यावरती तुम्हाला बिग फटके, मोठे फटके पाहायला मिळतील, कारण फलंदाज ओळखतो की कुठल्या लेंथवरती यावेळेस गोलंदाजी केली जाते आणि फैजल त्यामध्ये माहीर आहे. अगदी व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी. ओहो, यावेळेस साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला. या स्पिंगर यावेळेस फलंदाज बाद असेल. बहुत बढ़िया पिकअप विकेट कीपर राकेश प्रभु द्वारा। विकेट कीपिंग के बारे में कहा गया है, गैदर द बॉल विथ ओपन पाम्स एंड सॉफ्ट हैंड्स, मतलब हथेलियों को खोलो और सपल हैंड्स, मखमली हल्के हाथों से बॉल को कलेक्ट करो। और बहुत अच्छा कैच लिया गया वहाँ पर। स्कोर की तरफ अगर मैं तवज्जो करूँ इस तरफ 59 और विकेट गिरे हैं कुल मिलाकर इस वक्त 5। फैजल की गेंदबाजी की तारीफ करना चाहूँगा, और इस तरह की गेंदबाजी अपेक्षित है। खुद मुख्तार होकर खेलना, मतलब ये बहुत बड़ी बात है। राहत इंदौरी साहब का एक शेर है जिसमें फरमाते हैं, तूफानों से आंख मिलाओ सैलाबों पे वार करो, तूफानों से आंख मिलाओ सैलाबों पे वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो तैर के दरिया पार करो। तो ये दरिया फैसल को खुद पार करना होगा। जिस तरह उन्होंने इस ओवर में कमबैक किया है, अब तक राउंड द विकेट अच्छा कर रहे थे, अब ओवर द विकेट आए हैं लेफ्टी बैटर के लिए, और ये आखिरी गेंद है जो बहुत निर्णायक होगी। ओहो, यावेळेस अगदी शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू. ओळखलं की यावेळेस मात्र ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न दिसतो. फलंदाजापासून दूर ठेवला आणि बघा या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. काय कमालीची रणनीती पाहायला मिळते. फैजलचं कौतुक करावं तितकं थोडं. ज्या पद्धतीनं सरांनं म्हटलं की काय फैजलनं गोलंदाजी केली आहे या ओव्हरमध्ये, त्यानं मात्र चाप लगावला आहे फलंदाजांवरती, कारण जाणत होता की हॅपीसाठी देखील षटक महत्त्वाचं पडलेलं नाही आहे. हॅपीनं देखील चांगल्या धाबा दिल्या आहेत, खर्च केले आहेत. एक षटकार आल्यानंतर फैजलचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केलं, बहुत ज़बरदस्त कमबैक। दूसरी एक चीज़ आप गौर करें, संदीप दीवाने अगर नॉट आउट रहते तो ये स्कोर 80-90 तक जा सकता था। अब ये स्कोर थम गया है, और अब मेरे ख्याल से दादू इम्पैक्ट प्लेयर के रूप में दादू मैदान में आ चुका है। दादू, स्कोर की तरफ देखूं तो मैं इस वक्त स्कोर अभी भी है 60 रन, और दादू को मौका दिया है। देखिए स्पिनर को आखिरी ओवर देना ये भी एक बहुत बड़ा रिस्क है। 1992 के विश्व कप में दीपक पटेल से मार्टिन क्रो ने शुरुआत कराई सीमित ओवरों के क्रिकेट में ओपनिंग बॉलर के रूप में। स्पिनर से आखिरी गेंद करानी, आखिरी ओवर कराना, और आखिरी ओवर करने के लिए जिगर चाहिए। और जिगर जो है ना, ये गूगल के प्ले स्टोर से डाउनलोड नहीं कर सकते, जिगर पैदा करना पड़ता है, उसके लिए जिगरबाज खिलाड़ियों के साथ खेलना पड़ता है। तो अब यहाँ पर आखिरी ओवर में दादू अपने लिए एक टारगेट रख सकते हैं कि मैं कम से कम 6, ज़्यादा से ज़्यादा 10, इसके आगे रन नहीं दूंगा, और हर बॉल पर दादू को अपने आप से बात करनी होगी। 60 रन बने हैं इस वक्त 5 विकेटों के नुकसान पर। लास्ट ओवर। ओहो, इस बार उड़ाना चाहते थे लेकिन बल्ले का और गेंद का रुसवा फुगवा अब भी दिखने को मिला। और सबसे बड़ी बात है, अच्छा फ्लाइट दिया था। अच्छे स्पिनर वही होते हैं जो लूप दे, चाहे टेनिस बॉल का क्रिकेट हो, रबर बॉल का हो, या लेदर बॉल का। लेदर बॉल में एक्चुअली लूप को आप डिफाइन कर सकते हैं स्टीम के सहारे, और टेनिस बॉल में एक अच्छी हाइट पर हाई आर्म बॉलिंग एक्शन, और बहुत अच्छी बॉलिंग उन्होंने की है।
पहला मैच वो नहीं खेले, दूसरे मैच में अपनी जगह बनाई और तीसरे मैच में वो आखिरी ओवर कर रहे हैं। उनके कॉन्फिडेंस का आलेख ऊपर जा रहा है। उनकी गेंदबाजी के मीन मेख जब उभर कर आ रहे हैं तो बता रहे कि दादू में प्रतिभा है, केवल उसको यहाँ पर परिणाम में परिवर्तित करने की जरूरत है। ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट। इट्स दादू, दादू ने कमाल किया है। और कौन कहता है कि स्पिनर यॉर्कर नहीं कर सकता? स्पिनर भी यॉर्कर कर सकता है। और वहां पर दादू की तारीफ करनी होगी, अपने लक्ष्य की तरफ उनकी नजरें थी। और वेताल स्वामी जैसे पिछला मैच उन्होंने खेला, उन्होंने जीता, टीम गर्म हो गई है। चलिए जल्दी आइए प्लेयर। सर दादूचं कौतुक करावं लागेल। इनफॅक्ट प्लेयर म्हणून त्याला आत घेतलं गेलं। बघायला गेलं तर थंडीचं वातावरण आहे, अगदी थंड झालेला दादू मैदानाच्या आत अगदी पहिल्या चेंडूपासून आपली गरमी दाखवतोय। इम्पैक्ट प्लेयर के रूप में दादू ने सबको मुतासिर किया है, लेकिन अभी भी 4 गेंदें शेष है और उसमें शिवम स्पोर्ट्स गेर से नरेश 11 इनको रन बनाने होंगे। उन्होंने शुरुआत अच्छी की। उनके आइकॉन अनिकेत पाटिल इस प्रतियोगिता में चल नहीं पाए हैं, ये भी कड़वा सच है। जो टीम के आइकॉन अच्छा खेल रहे हैं वो टीमें आगे बढ़ रही है। आइकॉन को अपने परफॉर्मेंस को देखना होगा। आईने के सामने खड़े रहकर आइकॉन को अपने आप से सवाल पूछना होगा। मैं आइकॉन हूं, बाकी मार्केट में आइसक्रीम कौन तो बहुत है। क्या गेंद थी, काय चेंडू हाताला गेलाय, जबरदस्त। बाई का रन है और 30 अंपायर की मदद ली गई है। क्या वो बल्ले से लगी अथवा नहीं। स्पिन को शतरंज की चाल बनाना, ये कोई दादू से सीखे। सर इम्पॅक्ट प्लेयरचं खऱ्या अर्थानं इम्पॅक्ट म्हणजे तुमचं एक प्रकारचं तुम्ही घेतले गेलेलं ते स्थान आहे। तुमचं इम्पॅक्ट तुम्हाला खऱ्या अर्थानं दाखवायचं आहे। इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि तो इम्पॅक्ट खऱ्या अर्थानं आपला प्रभाव या वेळेस तो दाखवत असताना दादू। इम्पैक्ट प्लेयर जो है ना, इम्पैक्ट प्लेयर का जो रोल है, ये ताश के पत्ते में जब 13 पत्ते होते हैं उसमें जब जोकर जुड़ जाता है ना, वैल्यू बढ़ा देता है। तो इम्पैक्ट प्लेयर जो है ना, उसको इम्पैक्ट डालना ही होगा, चाहे बॉलर, चाहे बैटर, चाहे फील्डर, चाहे विकेट कीपर, चाहे कोई भी रोल। इम्पैक्ट प्लेयर हैज टू लीव द इम्पैक्ट। ओहो, काय कमालीचा फटका सजवला गेलाय। जबरदस्त कमालीचा फटका कन्वर्ट झालाय। तब्बल 6 धावांसाठी फटक्यामध्ये वजन, रन मिलेंगे आधा डझन। ऑब्रेक गेंद थी, थोड़ी धीमी थी, छाती की ऊंचाई तक आती हुई, और एक बार फिर से एक्सपेरिमेंटेशन महंगा पड़ा। स्पिनर के साथ समस्या क्या है कि अगर उसका टप्पा सही गिरा तो स्पिनर जीतेगा, अगर टप्पा सही नहीं गिरा तो स्पिनर हारेगा। शेन वॉन देख लीजिए, कुंबले देख लीजिए, अब्दुल कादिर देख लीजिए, दिस इज द स्टोरी। और वही चीज़ यहाँ पर देखने को मिली। बहुत ज़बरदस्त शॉट, और आखिरी ओवर में ये छक्का जो है, इसने छक्के छुड़ा दिए। आणि या 6 धावांनी आपण पुन्हा एकदा धावफलकावरती नजर मारूयात। धावफलक पोहोचलंय यस 67। आधी यावेळेस चांगला कारनामा करतोय यश। दादू, और दादू के साथ खिलाड़ियों ने बात की है, बहुत जरूरी है। उनका नाम है, दादू का नाम क्या है? दादू। चला जास्तीचा वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या। दादू कर रहा है 22 यार्ड पर जादू। ओहो, संधी होती यावेळेस भावेश चेंडूवरती थोडासा लेट आलेला पाहायला मिळाला। खऱ्या अर्थानं हा झेल होऊ शकला असता सर, परंतु थोडासा लेट झाला, स्वतःला सावरलं होतं, टप्पा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जर जागेवरती जर भावेश राहिला असता तर मात्र चेंडू वन बाउन्स डोक्यावरनं निघून गेला असता।
भावेश कैच करने के लिए आगे से ज़रूर आए, लेकिन उन्होंने सोचा मैं ये नहीं कर पाऊंगा, तो मैं गाली सुनूं उससे अच्छा मैं चौका बचा लूं। ये जो फियर है ना, ये बहुत तकलीफ देता है। फियर से निकलो, डर से निकलो। हो, रिव्हर्स टेंटचा फटका यावेळेस हॅपी येतोय चेंडूवरती, थ्रो चांगल्या प्रकारचा आहे, परंतु यावेळेस दुसरी धाव घेत असताना फलंदाज नॉन स्ट्राईक स्ट्राईक वरती मात्र पोहोचलेला नाहीये. रनआउटची विकेट आली आहे. षटक क्रमांक 6 कंप्लीट होत आहे आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती शिवम स्पोर्ट्स गेरशे टीमची धावसंख्या पोहोचली आहे 70 धावा. विजयासाठी 71 धावा हव्यात सर, आणि कशा प्रकारे पाठलाग करावा लागेल, प्रति ओव्हर किती धावा घेतल्या जातील, सलामीला कुठली जोडी पाठवली जाईल याकडे संपूर्ण लक्ष. कारण जर बघायला गेलात तर गेरसे 11 संघामध्ये फलंदाजी करत असताना संदीप दिवाले मिडल ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येत होता, परंतु यावेळेस मात्र मिडल ऑर्डरवरती न येता त्याने मात्र स्ट्राईक सलामीवरती आला आणि स्ट्राईक एंडवरती देखील आपण पाहिलं त्याला सलामी करत असताना, ओपनिंग करत असताना चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटिंगमधनं 43 धावा आल्या. आता रणनीती काय असणार आहे वेताळ स्वामी संघाकडनं? देखिए, वेताल स्वामी के पास कोई बड़ा स्कोर नहीं है चेस करने के लिए, तो वो ज़्यादा डिफेंसिव भी नहीं खेल सकते। अटैक इज़ द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस, ऐसा कहा गया है। बीच बीच में पावर प्ले के जो 12 गेंदे हैं वो बहुत इंपॉर्टेंट है। पहली 12 गेंदों में 30 रन आ गए तो मैच उनके लिए खुल जाएगा, लेकिन पहले 2 ओवर में अगर 30 रन भी आए, सामने 3-4 विकेट ले लिए, तो फिर शिवम स्पोर्ट्स गेर से नरेश 11 इनकी भी बल्ले बल्ले हो सकती है। यस, तो आइए अब हमारे साथ जुड़ने जा रहे हैं अजय गरत, और वो आगे का आंखों देखा हाल आप लोगों तक प्रस्तुत करेंगे। धन्यवाद। थैंक यू सो मच हरेश पांड्या सर. अतिशय महत्त्वाची लढत आपल्या समोर हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2026 मध्ये दोन्ही संघांनी भरपूर संघर्ष केला या स्पर्धेमध्ये, आणि सध्या ही नॉकआउट मॅच वेताळ स्वामी विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गेरसे नरेश 11. वेताळ स्वामी संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीचं जे आमंत्रण देण्यात आलं होतं शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला त्याचा चांगला स्वीकार त्यांनी केला आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर चेंजेस पाहायला मिळाले. संदीप दिवाणे स्वतः सलामीला आले आणि काय बॅटिंग केली, टोन सेट केला खऱ्या अर्थानं या डावामध्ये. 43 धावांचं योगदान दिलं टॉप ऑफ द ऑर्डर, आणि त्यांच्याच खेळच्या जोरावर 6 ओव्हर्समध्ये 70 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. चांगला स्कोर आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं वेताळ स्वामी संघानं 92 धावांचा देखील सक्सेसफुली पाठलाग केलेला आहे. त्यामुळे हा संघ अतिशय धोकादायक आहे. ह्या सामन्यामध्ये हॅपीची गोलंदाजी निश्चित रूपानं प्रभावी पाहायला मिळाली. विशेषतः त्याचं दुसरं षटक अफलातून होतं. 2 ओव्हर्समध्ये 22 धावा देत 2 गडी बाद केले, आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये देखील चांगली गोलंदाजी फैजल आणि दादू या 2 गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. टार्गेट 71 धावांचं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. वैभव माळी आणि जितेश खारिक 53 धावांची भागीदारी रचली होती मागच्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा भरपूर अपेक्षा असतील या दोन्ही सलामीवीरांकडून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचा खेळ अतिशय महत्त्वाचा ठरतो. आपल्यामध्ये आदरणीय महेंद्र शेठ म्हात्रे उपस्थित आहेत. क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशन्समध्ये संघ पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतोय
शिवम स्पोर्ट्स नरेश 11 संघ त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा पंचांनी केलाय. फिल्डिंग साईडनं इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज कल्पेश. जबरदस्त फटका, प्रचंड ताकद झोकली फटक्यामध्ये. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून पाठवलाय बॉल आउट ऑफ द पार्क. पत्रा बजाव षटकार. सन्माननीय महेंद्र शेठ म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. त्यांना सन्मानित केलं जाईल. अगेन्स्ट द टर्न समोर लॉफ्टेड फटका मारला. क्विकर डिलिव्हरी पायात टाकलाय. थोडा शफल झाला होता. पायाचा वेध घेतलाय. नुकसान होणार नाहीये, परंतु हा चांगला बॉल येतोय डॉट बॉल. जयजी विदे आहेत माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. रणचेज मागच्या मॅचमध्ये अफलातून राहिला होता या टीमकडून आणि पुन्हा एकदा ती अपेक्षा केली जाऊ शकते. निश्चितपणे सर चेसिंग करत असताना चांगली कामगिरी राहिली आहे. या मॅचमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती आघात झालाय. मोठा बिग फटका पाहायला मिळाला. हो यावेळेस देखील बघा काय कमालीची बॅट फिरली आहे. वेगवान तेज तर्रार बॅट फिरती आहे वैभव मालीची आणि चांगली बॅटिंगसाठी ओळखला जातो. मागील मॅचमध्ये देखील किफायतशीर कामगिरी राहिली आहे. तब्बल 92 धावांचा पाठलाग करत असताना वैभव मालीनं स्वतःला सिद्ध केलं. संपूर्ण संघाची जबाबदारी घेतली. सुरुवात करत असताना चांगले फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि संघाची जबाबदारी घेणारा खेळाडू अगदी वैभव मालीला आपण या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार. हो यावेळेस शफल होऊन पुढे येऊन फटका कन्वर्ट केला गेलाय. ऑन साइडला गॅप भरपूर आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून गेलाय सीमारेषे पार. आलाय चौकार. षटकारानं वैभवनं सुरुवात केली आहे आणि चौकारानं आपला अकाउंट ओपन करत असताना जितेश विस्फोटकता आहे दोघांच्या फलंदाजीमध्ये. रणनीती स्पष्ट असते. पहिल्या 2 षटकांमध्ये अधिकाधिक धावा जोडायच्या आहेत आणि जर चांगली सुरुवात मिळाली तर 71 धावांचा पाठलाग करणं एवढं काही कठीण जाणार नाही आहे. नक्कीच संदेशजी किस्मतराव सर यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतं आहे. सहर्षमय स्वागत असेल आपलं देखील हरिओम मित्रमंडळ शहापूर धर्मवीर चषकामध्ये. हलक्या हाताने यावेळेस मात्र चेंडूचा सन्मान केला गेलाय. चांगला चेंडू राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते कल्पेश जाधवच्या माध्यमातून. चांगला यॉर्कर होता. अगदी ब्लॉकलचा वेध घेणारा चेंडू. चांगल्या बॉलला सन्मान दिला गेलाय. हो तसेच हेमंतजी तावडे सर यांचं देखील शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. शब्दसुमनाने सहर्षमय स्वागत असेल. मी विनंती करेल आपण आलात मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 11. 71 धावांचा पाठलाग करत असताना वेताळ स्वामी संघ. अजय सर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये किती धावा अपेक्षित असतील? टार्गेट पाहता कुठेतरी मला वाटतं पॉवर प्लेच्या खेळामध्ये 25 ते 30 पर्यंत जाण्याचं त्यांचा मानस आहे. पण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा सुरुवात चांगली म्हणता येईल. विकेट गेलेली नाही ती जमेची बाजू आहे आणि दोघं किती विस्फोटक आहेत ते आपण बघितलंय मागच्या मॅचमध्ये. चला जास्त वेळ घेता येणार नाही आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि नवीन षटकाला सुरुवात करा. यानंतर देखील आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. हार्दिक 11 संघ पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये असेल आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात असेल. सुहास पवारच्या हातात बॉल. सुहास पवारला 2 षटकं दिली जातील असं वाटतंय. प्रत्येक मॅचमध्ये त्याने तसं केलेलं देखील आहे. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये 2-2 षटकं त्याने टाकलेत आणि प्रभावी गोलंदाजी केली आहे. त्याची ही 2 षटकं फार महत्त्वाची ठरतील असं वाटतंय. त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल का, की थोडासा सावध पवित्रा घेतील फलंदाज, हे पाहणं फार मनोरंजक ठरणार आहे. सर मागील मॅचमध्ये देखील सुहास पवारनं चांगली कामगिरी केली होती, परंतु मागील मॅचमध्ये तुम्ही काय केलं तर याला महत्त्व नाही आहे. आता तुम्हाला डिफेन्सिव्ह कामगिरी करायची आहे. या मॅचमध्ये तुम्हाला जर रोखायचं असेल वैभव मालीला तर मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण चांगल्या लयमध्ये वैभव माली पाहायला मिळतो. लो फुल टॉस, जबरदस्त फटका, लॅप स्वीप. डीपमध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे स्क्वेअर लेगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. कदाचित यॉर्कर डिलिव्हर करायचा होता सुहास पवारला. लेंथमध्ये थोडीशी चूक घडली आहे. याचा फायदा घेत असताना
वैभव माळी. अगदी चेंडूवरती नजर बघा सर, किती जबरदस्त पाहायला मिळते. लोवर फुटबॉल चेंडू होता, बॅट वरती घेतला, मिडल ऑफ द बॅट यावेळेस केला आणि चेंडूला मात्र केवळ दिशा दिली गेली. 4 धावा निश्चितपणे अंकित झालाय. बॅक टू द बॉलर. सेलिब्रेशन सुरू केलंय गोलंदाजानं. हा झेल आहे की क्राऊड झेल आहे? पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाजाला जावं लागणार आहे डगआउट मध्ये. फलंदाज बाद. एक्सलंट कॅच. या अगोदर देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याने चांगला झेल स्वीकारला होता, मात्र हा अतिशय कठीण होता. फार कडक फटका होता. वैभवच्या बॅटमधून बंदुकीतून जशी गोळी निघते तसाच बॉल बॅटमधून निघाला होता. सोपं नव्हतं सुहास पवारसाठी, परंतु काय झेल त्याने संपन्न केलाय. बिग विकेट. काय गोलंदाजी करतोय सुहास पवार सर. या आजच्या दिवसामध्ये सुहास पवारने एक मिडन ओव्हर देखील हाताळली आहे. 2 विकेट देखील काबीज केल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. किफायतशीर गोलंदाजी, अगदी फलंदाजाचे मनसुबे ओळखून त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या गोलंदाजानं. आजच्या दिवसामध्ये ॲज अ आयकॉन काय कामगिरी केली आहे. झन्नाटेदार फटका होता, परंतु ऑफलातून कॅच. नवीन बॅटर ऑल इंडिया आयकॉन प्लेयर राकेश प्रभू. एक आयकॉन बाद झालाय, दुसरा मैदानामध्ये पोहोचलाय. मोठी जबाबदारी असणार आहे. ब्रेकथ्रूची नितांत आवश्यकता होती आणि ते ब्रेकथ्रू येथे मिळवून देत असताना गोलंदाज सुहास पवार. आयकॉन टू आयकॉन. ओव्हर पेच ड्राईव्ह केलाय. बी मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफला. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, ज्याच्यामध्ये एक लॉंग ऑफ वैभवसाठी देखील लॉंग ऑफ होता आणि एक डीप मिड विकेट. पहिल्याच बॉलवर स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना राकेश प्रभू. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. अगदी वैभव माली संस्थेमध्ये बाद झाल्यानंतर जितेशला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, कारण जितेशमध्ये देखील क्षमता चांगली आहे. चांगल्या बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातं. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. सुरेख बॉल. चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न. थोडासा क्विकर टाकला होता हा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. विविधता आहे, अनुभव आहे आणि त्या सर्वच गोष्टींचा चांगला वापर आपल्या संघाच्या हितासाठी करत असताना सुहास पवार प्रत्येक मॅचमध्ये इम्प्रेस करतोय. थोडा संथ टाकलाय, फिरवलाय बॉल. बघा त्याच लेंथवर मागचा बॉल देखील बरोबर तेथेच टप्पा होता, परंतु तो बॉल थोडा क्विकर होता. हा संथ टाकला. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावलेली आहे वेताळ स्वामी संघाची 16 या आकड्यावर. अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सुहास पवार यावेळेस स्वतःला सिद्ध करतोय. सांगतोय की इतक्या सहजासहजी मात्र धावा देणार नाहीये. ओहो, यावेळेस प्रयत्न थोडासा कमी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय, चुकी करणार नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळेस चांगला झेल बघतोय आणि जितेश माघारी परततोय. माघारी परतावं लागतंय कारण सुहास पवार यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीतनं आग ओकतोय. चांगली गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी, महत्वाची विकेट अगदी शेवटच्या चेंडूवरती यावेळेस. सक्सेसफुल षटक. सुहास पवारचं फक्त 5 धावा खर्च केले आणि दोन्ही सलामीवीरांचं काम त्याने तमाम केलंय. वैभव माळीचा झेल देखील अफलातून त्याने टिपला होता फॉलो थ्रू मध्ये आणि शेवटच्या बॉलवर येथे खऱ्या अर्थानं धैर्याची परीक्षा होती, संयमाची परीक्षा होती. जितेश खारीकच्या एकाग्रता थोडीशी भंग झाली होती. सलगचे 2 बॉल्स डॉट खेळला होता आणि त्यामुळेच या बॉलवर थोडं डोकं शांत ठेवून कदाचित सिंगल घेण्याचा प्रयत्न केला असता तर संघासाठी फायदेशीर ठरलं असतं, परंतु अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग पूर्णपणे चुकताना दिसला आणि डीपमध्ये एक चांगला झेल फिल्डरने संपन्न केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 16. वेताळ स्वामी. सलामीचे दोन्ही फलंदाज सर बघायला गेला तर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आलेला वैभव माली आणि जितेश खारीक हा देखील डगआउट मध्ये परतलाय. आता मात्र 2 खेळाडूंवर खऱ्या अर्थानं जबाबदारी आली आहे. मागील मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. अक्षय अधिकारी नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहतोय.
गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. डावखुरा गोलंदाज गणेशच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे, पण बघायचे धावा किती मिळतील. आणि हा षटकार तिकडे सीमारेषा आहे. आणखी थोडा फाईन फटका गेला असता तर कदाचित एकच धाव मिळाली असती, परंतु बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली आहे राकेश प्रभूनं. नेत्रदीपक फटका. स्लोवर शॉर्ट बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय. स्वागत केलंय गोलंदाज गणेशचं. यावेळेला अगदी ओव्हर पिच. आणखी एक कडक फटका. यावेळेला स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरून 6 धावा. बॅक टू बॅक षटकार. सरळ बॅटचा प्रहार करत असताना आधी स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्याच्यानंतर बरोबर सरळ बॅटनं लॉंग ऑनला षटकार ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग. तर निश्चितपणे हरीश पांड्या सर म्हणाले होते की हा डावखुरे हाताचा आहे, परंतु पोलार्ड आहे. आणि काय कमालीचे फटके, ताकद या फटक्यांवरती पाहायला मिळाली. टायमिंग प्रॉपर, अगदी चेंडूला पिकअप केलं, ड्रॉप केलं मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅकचे 2 षटकार राकेश प्रभू यांच्या बॅटमधनं. पोलार्ड म्हणा किंवा क्रिस गेल म्हणा आहे तर सिक्सर किंग. पण फार अधिक ताकदीचा वापर राकेश फलंदाजीमध्ये करताना दिसलेला नाहीये. अचूक टायमिंगच्या जोरावर तो मोठमोठे फटके खेळत असतो. मागच्या फटक्यामध्ये ताकद देखील होती, यावेळेला मात्र उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर वाईट बॉल. 2 बॉल्समध्ये 13 धावा ह्या षटकामध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. आक्रमण करणं गरजेचं होतं, कारण मागचं षटक हे पूर्णपणे गोलंदाजाच्या बाजूनं राहिलं होतं. सुहास पवारनं भरपूर प्रेशर निर्माण केलं होतं. 2 गडी देखील बाद केले होते, परंतु प्रेशर रिलीज करत असताना या षटकामध्ये राकेश प्रभू 29 धावा फलकावर आहेत. आणखी 42 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फॅन्टॅस्टिक शॉट, अनदर 6. कमालीची बॅटिंग राकेश प्रभू करत असताना वाद झाली आहे सर. राकेश प्रभू, यस, तुम्ही पोलार्ड म्हणा की क्रिस गेल, काय कमालीची फटकेबाजी. चेंडू येतोय आणि मैदानाच्या बाहेर जातोय. अगदी आपण पाहिलं बॅक टू बॅकच्या 2 षटकार आल्यानंतर गणेशची लेंथ लाईन देखील बिघडली आणि तो प्रेशर यावेळेस संपूर्ण पाहायला मिळतो गणेशच्या चेहऱ्यावरती. कारण हवी ठरला यावेळेस राकेश प्रभू. क्या बात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. फ्लिक केलाय, टायमिंग थोडंसं चुकलंय. बॅटची आतली कडा डिक्लेअर झोनमध्ये बॉल जातोय. स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला 1 धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 36 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. टार्गेट 71 धावांचं आहे आणि ज्या पद्धतीनं राकेश प्रभू खेळतोय ते पाहता टार्गेट थोडं सोपं वाटायला लागले. त्याला लवकरात लवकर बाद करावं लागणार आहे, तरच या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करता येईल शिवम स्पोर्ट्स गेरसे नरेश 11 संघाला. नाहीतर जसं मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं की 1 षटक राखून विजय मिळवला होता वेताळ स्वामी संघानं, तसंच काहीसं या मॅचमध्ये देखील घडू शकतंय. ओ, आत घुसून यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग डीपला हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस राकेश माळे, राकेश प्रभू यांना देखील सांगतोय अक्षय अधिकारी. 37 धावा फलकावर, 37. 34 आणखी बनवायचे आहेत आणि हे षटक फार खर्चिक राहिले. 3 षटकार आलेत. 1 वाईट बॉल देखील आपण बघितलाय. 2 सिंगल्स. तब्बल 21 धावा 5 बॉल्समध्ये गणेशनं खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये बऱ्यापैकी गोलंदाजी कल्पेश जाधवची पाहायला मिळाली होती. जरूर 2 मोठे फटके आले होते, परंतु काही खूप चांगले चेंडू त्याने टाकले होते. सुहास पवारचं षटक खूप नेत्रदीपक राहिलंय आणि ती योजना तर असणारच आहे की सुहास पवारला दुसरं षटक द्यायचं आहे, त्याच्यामुळे गोलंदाजीमध्ये बदल करणं गरजेचं होतं. परंतु गणेशवर जो भरोसा दाखवण्यात आलेला आहे, जो विश्वास त्याच्यावर दाखवण्यात आलेला आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. नक्कीच सर, गणेशला या ओव्हरमध्ये
राकेश प्रभूनं तब्बल 3 षटकार ठोकलेत आणि तो प्रेशर मात्र शेवटच्या चेंडूवरती देखील क्रिएट झालेला असेल का? विकेट घेऊन कमबॅक करेल का? डाव्या एष्टीच्या रोखानं डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल वाईट. थोडासा वेग वाढवलाय परंतु लाईनवर कंट्रोल नाहीये. अगदी पहिल्या बॉलपासूनच प्रेशर क्रिएट केलंय फलंदाज राकेश प्रभूनं. दबाव झुगारून देऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला लॉफ्टेड फटका ऑन साईडला, गॅप आहे मोठा, फिल्डर पोहोचलाय, जबरदस्त फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेक. एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना पुढच्या षटकासाठी राकेश प्रभू. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 39, म्हणजेच 32 धावांची आवश्यकता असेल उर्वरित 3 ओव्हर्समध्ये. 18 चेंडू आणि 32 धावा. यस, मॅच मध्ये खऱ्या अर्थानं राकेश प्रभूनं कामगिरी केली आहे आणि संपूर्ण संघाची जबाबदारी यावेळेस मात्र राकेश प्रभूनं सांगितलंय की आता मी ही जबाबदारी घेण्यासाठी समर्थ आहे. काय कमालीची फटकेबाजी केली आहे मागील ओव्हरमध्ये, पूर्णपणे मॅचमध्ये आणण्याचं काम राकेश प्रभूच्या माध्यमातून अक्षय अधिकारी साथ देतोय. सिंगलच्या धावा रोटेट करून स्ट्राईक एंडवरती राकेश प्रभूला जास्तीत जास्त वेळ ठेवण्याचा यावेळेस निर्धार पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आणि राकेश प्रभू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. इन ॲट क्रमांक षटक क्रमांक 4 मध्ये यावेळेस गोलंदाजीसाठी सुहास पवार पुन्हा एकदा. हे षटक फार महत्त्वाचं आहे. सुहास पवारकडून खूप जास्त अपेक्षा शिवम स्पोर्ट्स गेरसे नरेश 11 या टीमला आहेत. 2 गडी त्याने ऑलरेडी बाद केलेत पहिल्या षटकामध्ये, परंतु राकेश प्रभूची विकेट ही हवी आहे सध्याच्या घडीला त्याच्या टीमला आणि त्यासाठीच कर्णधारानं पुन्हा एकदा त्याच्या हातात बॉल सोपवलाय. हे कंटिन्यूज. प्रभू ऑन स्ट्राईक. हो हो हो, सुंदर बॉल होता. अगदी ऑफस्टिकच्या जवळून बॉल विकेट कीपरकडे गेला होता. विकेट कीपरला नेटचा कलेक्ट करता आला नाही. 22च्या रूपात 1 धाव मिळेल. अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला आहे सुहास पवारचा. यावेळेस कुठलाही मोठा फटका मारू द्यायचा नाहीये अशा प्रकारचा निर्धार पाहायला मिळतोय. चांगल्या लेंथवरती लाईनवरती फलंदाजीचे मनसुबे ओळखून गोलंदाजी करावी लागेल, कारण या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर मात्र. महेंद्र शेठ म्हात्रे आणि नरेशजी बेरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला होता, मात्र मागच्या मॅचमध्ये पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. आखो टप्प्याचा बॉल खूप जास्त बाहेर टाकलाय. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघाला होता वाईट बॉल. गोलंदाज शुभम ठाणगे. महत्त्वाचं षटक आहे सामन्याचं, पेनल्टीमेट षटक. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण. चांगला कटर आहे. जबरदस्त बॉल टर्न होतोय आणि खूप जास्त संथ गतीनं बॉल टाकलेला नाहीये. वेग चांगला होता या बॉलमध्ये. थोडा शार्प टर्न म्हणावा लागेल. नक्कीच शुभम ठाणगे चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अगदी कुशल मुवमेंटला ज्यावेळेस महत्त्वाचा मोक्याचा क्षण येतो त्यावेळेस शुभम ठाणगे यानं चांगल्या कामगिरी केल्या आहेत आणि या मॅचमध्ये देखील त्याला निवड झाली आहे त्याची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फील्डर जज करतोय. जबरदस्त कॅच. दिस इज अ बिग मोमेंट इन दिस गेम. राकेश प्रभू बाद होतोय. यस, आता मात्र मोठा बॅटर राकेश प्रभूला मात्र परतीचा प्रवास करावा लागतो. अगदी कुशल मुवमेंट आली होती यावेळेस. विकेटवरती राहणं गरजेचं होतं, जाणलं होतं. शुभम ठाणगेला बोलवलं गेलं आणि महत्त्वाची विकेट मात्र घेतली गेली आहे. यासाठी त्याला बोलवलं गेलं होतं या ओव्हरमध्ये, कारण एक चांगला कटर बॉलर आहे, चांगले कट करणारा गोलंदाज आहे. चेंडूला मात्र गती कमी देतो आणि टर्न मात्र चांगला आहे. या अनुषंगानं विकेट प्राप्त होतीये. नवीन बॅटर, चला लगेच मैदान आपण गाठायचंय, खेळपट्टी गाठायची. वेळेचा कोणी अपव्यय करू नका. थोडा पुढे टाकला होता बॉल, आमंत्रित केलं मोठ्या फटक्यासाठी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर टर्न होत होता आणि विथ द स्पिनच खरं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचं होतं, परंतु बॅटच्या थोडासा बाहेरच्या भागाला बॉल लागला. टायमिंग चुकलं आणि चांगला झेल सुहास पवारनं तेथे टिपलाय.
सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना दिसते. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल्समध्ये धावा करायचे आहेत 20. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अक्षय राखाडे. दोन्ही अक्षय आता मैदानामध्ये आहेत. अक्षय अधिकारीनं तर इतिहास रचलाय मागच्या सामन्यामध्ये. 6 बॉल्समध्ये सलग 6 षटकार त्याने ठोकलेले आहेत. परंतु आता गोलंदाजी वेगळी आहे समोर. दबाव आहे दोन्ही टीम्सवर. नॉकआउट सामना जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये असेल, पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर. धर्मवीर चषक 2026. नेक्स्ट बॉल. ओ, बाहेरच्या दिशेनं टर्न केलाय हा बॉल. लेग ब्रेक होता. चांगला स्टॉप जरूर स्लिप फिल्डरकडून, परंतु एक धाव तेथे घेतली आहे. वेगानं धावलेत दोन्ही फलंदाज. एक एक धाव लाख मोलाचे. एक एक बॉल फार महत्त्वाचा आता दिसतोय. समीकरण 9 चेंडू आणि 19 धावा. रोमहर्षक अवस्थेत असलेली ही मॅच. 9-19 ज्याची 10चा डिफरन्स आहे बॉल आणि धावांमध्ये. फलंदाजांचं कॅल्क्युलेशन असेल तिकडे स्पष्ट की 2 मोठे फटके जर आले तर हा सामना आपल्या खिशात येईल. नक्कीच अक्षय अधिकारी त्याच फटक्यांसाठी ओळखला जातो. उत्तम उदाहरण मागील मॅच मध्ये दिलंय त्यानं. फ्लायटेड बॉल होता, मात्र बॅटला हुलकावणी देऊन विकेट कीपरकडे. जबरदस्त गोलंदाजी अंडर प्रेशर. लाजवाब कामगिरी करत असताना गोलंदाज शुभम ठाणगे. बघा सर, कल्पेश प्रत्येक चेंडूवरती यासाठी जवळ थांबलाय गोलंदाजाच्या की प्रत्येक चेंडूवरती तो मात्र टप्पा कुठे ठेवायचा आहे हे अचूकपणे सांगण्याचं काम करतोय. शुभम ठाणगे काय कामगिरी करतोय या ओव्हरमध्ये. जबाबदारी घेतली आहे. आडव्या बॅटनं समोर उडवलाय. हवेत आहे बॉल. बॉल खाली. कल्पेश. चूक झालेली नाही. फलंदाज बाद. अक्षय अधिकारीला देखील माघारी परतावं लागतंय. पुन्हा एकदा टर्न होणारा चेंडू होता. चांगला लेग ब्रेक. आडव्या बॅटनं समोरच्या बाजूनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटक्यावर अजिबात नियंत्रण मिळवता आलं नाहीये फलंदाजाला. टायमिंग पूर्णपणे चुकलं होतं. आणि आणखी एक जबरदस्त कॅचिंग चांगली पाहायला मिळते. अगोदर सुहास पवारनं जबरदस्त झेल स्वीकारला होता आणि आता अंडर प्रेशर कल्पेशनं देखील चांगला झेल स्वीकारलाय. सामन्याला कलाटणी मिळताना दिसते ठाणगेच्या या षटकामध्ये. 7 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा बनवायचे आहेत. कुशल मुवमेंटला शुभम ठाणगेला बोलवलं गेलं आणि काय कामगिरी केली आहे. 2 महत्त्वाच्या विकेट्स आणि त्या 2 महत्त्वाच्या विकेट्स गेल्यानंतर आता मात्र दबाव प्रेशर क्रिएट झालाय वेताळ स्वामी संघाच्या या संपूर्ण फलंदाजांवरती. कारण या आधीच्या बॉलवरती देखील बघायला गेलात तर फटका फसलेला पाहायला मिळाला. कल्पेश जाधवनं यावेळेस कुठलीही चुकी केली नाहीये. झेल अचूक टिपला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत सुजय स्ट्राईक एंडवरती. हो, 7 मध्ये 19 ची गरज असताना सुजयने यावेळेस मात्र चेंडूची लेंथ ओळखली, लाईन ओळखली. चेंडूला मात्र जाऊ दिलं. पंचांचा देखील इशारा येतोय वाईट चेंडूचा. म्हणजे आता 7 बॉल्समध्ये 18 बनवायचे आहेत. सुजय भगत ऑन स्ट्राईक. बिग मॅन. आडव्या बॅटनं चांगला फटका आहे. आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय, मात्र मिसफील्ड. बॅकअप करण्यासाठी दुसरा खेळाडू येतोय, परंतु फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट आणि आता 6 बॉल्समध्ये बनवाव्या लागतील 16 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 55. विकेट गेलेल्या आहेत आतापर्यंत 4. काय सामने बनत चालले सर. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं 92 धावा चेसिंग करत असताना कमालीची फटकेबाजी अक्षय अधिकारी याच्या माध्यमातून घडली. यावेळेस देखील ही मॅच देखील रंगतदार पाहायला मिळते, कारण समीकरण आहे 6 चेंडू 16 धावा. राकेश प्रभू बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी मिळताना दिसली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभम ठाणगेचं. अंडर प्रेशर काय गोलंदाजी केली आहे. विविधता दाखवली. दोन्हीकडे चेंडू वळवले आणि फलंदाजांना अक्षरशः हैराण केलं. 5 धावा फक्त खर्च केले आपल्या षटकामध्ये. 2 महत्त्वाचे फलंदाज त्याने बाद केले. सेट फलंदाजांना बाद केले. 2 नवीन बॅटर सध्या खेळपट्टीवर. अक्षय राखाडे आणि सुजय भगत. 6 चेंडू 16 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना धर्मवीर चषक 2026 मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज सज्ज होतो. या शेवटच्या षटकामध्ये अजय. कल्पेश त्याच्याशी चर्चा करतोय. कल्पेश एक सिनियर खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे.
निश्चितच गोलंदाज अजयला थोडं मार्गदर्शन करताना दिसतोय, कानमंत्र देताना दिसतोय. स्टेटिश मिड ऑफला तो उभा आहे, अगदी गोलंदाजाच्या जवळच. ऑफ साईडला बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत. वाईडिश मिड ऑन साईडला सर्कलमध्ये. षटकातील पहिला बॉल राखाडेसाठी. लो फुल टॉस, मिस इट. बॉल खाली संदीप दिवाने. सोपा झेल, फलंदाज फेल. खऱ्या अर्थानं हा फटका येणं गरजेचं होतं. अगदी परभणी दिली गेली होती. शॉट सिलेक्शन यावेळेस मात्र खराब पाहायला मिळालं, कारण चेंडू या साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळणं गरजेचं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. काय शुभम ठाणगेनं कामगिरी केली. षटक क्रमांक 5 मध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्या. कमालीची गोलंदाजी आणि या संपूर्ण सामन्यावरती आता मात्र शिवम स्पोर्ट्स गेर्शे संघ अगदी आपला दबदबा, दादागिरी, ताकद, नजाकत सर्व काही दाखवतोय. कमालीचा हा पलटवार आहे शिवम स्पोर्ट्स गेरसे नरेश 11 संघाकडून. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 3 ओव्हर्समध्ये 32 धावांचं समीकरण राहिलं होतं. तिथून पलटवार झालेला आहे. नवीन बॅटर अनमोल. हो, यावेळेस अनमोल भागवतच्या शरीर यष्टीपासून दूर राहिलाय सर चेंडू. पंचांचा इशारा देखील येतोय. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची दाब यावेळेस मात्र दिली गेली आहे. समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू आणि 15 धावा. किमान 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे वेताळ स्वामी संघाला. भागवत मध्ये सर क्षमता आहे. अनमोल भागवत खऱ्या अर्थानं वेताळ स्वामी संघाकडनं सलामीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. ती क्षमता आहे, जिगर आहे, हुनर आहे या खेळाडूमध्ये. स्लोवर डिलिव्हरी, क्लेवर पीस ऑफ बॉलिंग. विकेट कीपरकडून थोडीशी चूक घडली आहे. बॉल अडवता आलेला नाही आहे. बॅटची बॉटम एज होती. एक धाव मिळणार आहे. स्ट्राईक देखील रोटेट होईल, कारण बॅटनं ही सिंगल आली आहे. डिक्लेअर धाव आलेली आहे. त्याच्यामुळे आता स्ट्राईक असेल सुजय भगतकडे. ताकदवान फलंदाज आहे. ताकदीचा देखील वापर करावा लागेल अशा कंडिशन्समध्ये. गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत. मागचा बॉल खूप चांगला स्लोवर बॉल टाकला होता. 4 चेंडू आणि 14 धावा. जबरदस्त मॅच. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. डीप कव्हरमध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे. 2 धावा मिळणं कठीण दिसतंय. एकच मिळणार आहे. सिंगल डबलने आता काही होणार नाहीये. चौकार षटकार खेळावे लागतील तरच सामना वेताळ स्वामी संघाला जिंकता येईल, कारण आता समीकरण 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13. 3-13 समीकरण आलंय. आता मात्र अनमोल भागवतला हात खोलावा लागेल. या चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. सुरेख बॉल. उजव्या एष्टीच्या बाहेरचा यॉर्कर. बॅटच्या आतली कडा. धाव मिळणार आहे फक्त 1. आणि आता 2 बॉल्समध्ये 2 षटकार ठोकावे लागतील. 2 चेंडू 12 धावा. चेसिंग कंपल्सरी. काय गोलंदाजी सुरू आहे. एष्ट्यांच्या रोखाने चेंडू टाकण्याचा अजिबात प्रयत्न नाही. फुलर लेनची गोलंदाजी, एकतर स्लोवर बॉल टाकले जात आहेत किंवा यॉर्कर लेंथवरच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. जेव्हा जेव्हा वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न झालाय, यॉर्कर लेंथवर बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम मारा आतापर्यंत या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज अजयकडून. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. 2 चेंडू बाकी. 2 बॉल्समध्ये धावा करायच्या आहेत 12 वेताळ स्वामी टीमला सामना जिंकण्याकरिता आणि आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. अतिशय महत्त्वाचा बॉल येतोय. ओहो, एलिव्हेट करता आलेला नाहीये. जमिनी मार्गाने बॉल चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्रक्षण, चांगली फेक. एकच धाव आणि आता सुटकेचा निश्वास टाकला असेल शिवम स्पोर्ट्स गेरसे. नरेश 11 टीमच्या कॅप्टननं काय कमबॅक केलंय. 3 ओव्हर्समध्ये 32चं समीकरण होतं. राकेश प्रभू खेळपट्टीवर होता. 3 षटकार त्याने ठोकलेले होते आणि असं वाटत होतं की अगदी सहजरित्या या धावा बनवल्या जातील, परंतु तेथून कमबॅक केलंय. शेवटचा बॉल. स्लोवर बॉल हवेत आहे. फक्त औपचारिकता होती ती कंप्लीट होत असताना आणि अखेर हा सामना जिंकलाय शिवम स्पोर्ट्स गेरसे नरेश 11 संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेताळ स्वामी टीम या स्पर्धेच्या बाहेर होत असताना हार्ड लक.
या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं जो गेम चेंजर राहिलेला आहे. खरं तर 2 ते 3 दावेदार दिसत आहेत आपल्याला शिवम स्पोर्ट्स गेरसे नरेश 11 संघाकडून, पण खऱ्या अर्थानं ज्यानं सामना टर्न केला, सामन्याचं पेनल्टीमेट षटक टाकत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले.